मयूर शिंदे दिग्दर्शित बाबू ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटाचा ट्रेलर नेमका कसा आहे, हा चित्रपट या ट्रेलरमध्ये कसा दाखवण्यात आलेला आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ट्रेलरमध्ये आपण पाहतोय तर ही स्टोरी जी आहे बाबू चित्रपटाची, ही आहे रेती माफियांची स्टोरी आहे। रेती माफिया याच्यामध्ये दाखवलेला आहे, एक म्हणजे दाखवला आहे तो म्हणजे संजय खापरे आणि दुसरा संजय खापरेचा तो पूर्ण व्यवसाय असतो आणि याच्यामध्ये कोपरा समथिंग गाव दाखवलेलं आहे की जे समुद्राच्या किनारे आहे, म्हणजे कोळी समाजाचं किंवा कोळी समाजाच्या मध्ये असलेला रेती व्यवसाय किंवा रेती माफिया अशा पद्धतीने हे कोळी बेस थोडीशी स्टोरी आपल्याला पाहायला मिळते आहे। याच्यामध्ये संजय खापरे हा जो आहे हा त्याच्यामध्ये रेती व्यवसाय करणारा दाखवलेला आहे आणि त्याला कॉम्पिटिशन आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जो आहे तो बाबू ही जी भूमिका आहे ती साकारली आहे अंकित मोहन याने, की ज्याला याच्यापूर्वी आपण फर्जंद असेल किंवा जे काही दिग्पाल लांजकर यांचे ऐतिहासिक चित्रपट होते, या चित्रपटामध्ये ऐतिहासिक भूमिकामध्ये त्याला आपण पाहिलेलं आहे। पहिल्यांदाच तो अशा एका कलरफुल आणि वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याचा एक तो कोळी लुक दाखवला आहे, त्याने पुराचे मोठे केस वगैरे वाढवलेले आपल्याला या ट्रेलरमध्ये दिसत आहेत, जेणेकरून हा थोडा जुना टाईपचा त्याचा म्हणजे अभिनेत्याचा पगडा त्याच्यावर आहे असं आपल्याला दिसतंय, की ज्याच्यामुळे त्यांनी मोठमोठी केस वाढवली आहेत, त्या पद्धतीची त्याने स्टाईल वगैरे केलेली आहे। तर या दोघांमध्ये जे आहे ते रेती व्यवसायावरून जे आहे ते युद्ध म्हणा किंवा त्यांचं एकमेकांविषयी नोकझोक चालू असते आणि संजय खापरेच्या बाजूने अजून एक भूमिका साकारणारी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे। तर स्मिता तांबेचा देखील लेडी डॉन अशा टाईपचा थोडासा लुक आपल्याला दिसतोय, की तिच्याकडे भरगच्च असे दागिने दिसत आहेत आपल्याला, तिचा ती गाडीमध्ये ती स्टाईल, तिची बोलण्याची स्टाईल, अशा वेगळ्या पद्धतीची एक कोळीवाड्यातील लेडी डॉन आपल्याला स्मिता तांबे पाहायला मिळते आहे। त्यानंतर हे जे आहे ते सर्व त्याच्यामध्ये रेती व्यवसाय करण्यामध्ये त्याच्यामध्ये दाखवले की एक विमानतळाचं मध्ये कॉन्ट्रॅक्ट बाबूला मिळतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळू नये किंवा तो पार पाडू नये, तर तो कशा पद्धतीने त्याला अडचणी निर्माण करता येईल हे दुसरी टीम किंवा संजय खापरे असतील किंवा ते दुसरे काही त्याचे दुश्मन असतील हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात। याच्यामधूनच ते पुढं अशी स्टोरी घडताना दिसते आहे। याच्यामध्ये लव अँगलसुद्धा आहे की जो बाबू आहे तो सुप्रिया हिच्यावर प्रेम करत असतो। सुप्रिया ही जी भूमिका आहे ती भूमिका साकारली आहे रुचिरा जाधव हिने। तर त्यावेळेस त्यांचं मग दाखवले ट्रेलरमध्ये की काही कारणानुसार त्याच्या सुप्रियाचे वडील बाबूला विरोध करतात, त्यामुळे सुप्रिया आणि बाबूचं एकमेकांसोबत जुळत नाही। मग पुढे काही आपल्याला ट्रेलर पाहायला मिळते की बाबूला अटक होते, मग ती अटकच संजय खापरे यांनी केलेली आहे का ते तिथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर मग सुप्रिया आणि बाबू यांचं एकमेकांविषयीचं म्हणजे दुरावतात ते। मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर ट्रेलर असं दाखवलं आहे की बाबू जो आहे तो नेहा महाजन हिने जे कॅरेक्टर साकारलेलं आहे तिच्यासोबत तो लग्न करतो, तिच्यासोबत तिचा संसार चालू राहतो, इकडे सुप्रिया मात्र एकटीच असते असं त्या ठिकाणी साधारणतः आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते। आणि अचानकपणे ट्रेलरच्या एंडला दाखवलं आहे की बाबू जो आहे तो सुटाबुटात व्हाईट सुटाबुटात आपल्याला दिसतोय आणि फायटिंग वगैरे करताना आपल्याला या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतोय। आणि ट्रेलरच्या शेवटच्या याला एक मास्क घातलेला अजून एक विलन या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आता हा मास्क घातलेला व्यक्ती नक्की कोण आहे आणि तो त्याची नेमकी भूमिका काय आहे, त्याचं कॅरेक्टर नेमकं काय आहे हे आपल्याला या चित्रपटातच पाहायला मिळेल। पण एकंदर आपण पाहिलं तर चित्रपटाचं म्युझिक म्हणा किंवा ॲक्शन म्हणा असं थोडंसं जरा ॲट्रॅक्टिव्ह असल्यासारखं दिसतंय। म्युझिकमध्ये सुद्धा जी गाणी आहे ती आत्ताच थोडेसे लोकांच्या तोंडावर यायला लागली आहेत। त्या एक जे गाणं आहे जे 2-3 वर्षापूर्वी खूप ट्रेंडिंग होतं, ओ शेट नावाचं, तर ते गाणं आपल्याला या चित्रपटामध्ये मोठ्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे। तर ते सुद्धा गाण्याच्या झलक आपल्याला या गाण्याची या चित्रपटाच्या बाबू चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर असं एकंदर पाहिलं तर ॲक्शन किंवा म्युझिक, त्यानंतर थोडीशी वेगळी हटके अंकित मोहन याचा लुक, तर असं थोडंसं काहीतरी वेगळं या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। ही झाली ट्रेलर म्हणजे एक झलक असती, पण ह्या झलक एक थोडीशी इम्प्रेसिव्ह आहे असं मला वाटतंय। पण आता चित्रपट 2 ऑगस्टपासून आपल्या सिनेमागृहात येणार आहे, तर त्यानंतर तो चित्रपट किंवा अंकित मोहन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, नेहा महाजन यांची करामत किंवा यांचा करिश्मा या सगळ्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा बॉक्स ऑफिसवर कसा चालतो
हे आपल्याला मात्र 2 ऑगस्टलाच कळणार आहे. तुम्ही जर हा ट्रेलर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि ट्रेलर पाहून तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला तो ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.